स्थानीय निकाय चुनाव की सरगर्मी के बीच बीड़ जिले की राजनीतिक में एक बार फिर हलचल तेज हो गई है। अजित पवार गुट के विधायक प्रकाश सोलंकी अपने निर्वाचन क्षेत्र में सक्रिय दिखाई दे रहे हैं। इस बीच उन्होंने मुंडे परिवार को लेकर बड़ा बयान दिया। बीड़ में मीडिया से बात करते हुए प्रकाश सोलंकी ने साफ कहा है कि मुंडे पिता पुत्र यानी राजाभाऊ मुंडे और बाबरी मुंडे को मुंडे का समर्थन करने की अनुमति नहीं है। यह वही राजाभाऊ मुंडे है जो दिवंगत गोपीनाथ मुंडे के करीबी माने जाते थे और 35 वर्षों तक उनके साथ राजनीति में सक्रिय रहे। सोलंकी ने यह भी स्वीकार किया कि राजनीति में विरोध स्थायी नहीं होता, कई बार विपक्ष के साथ भी खड़े होना पड़ता है। साथ ही उन्होंने यह भी कहा कि मुंडे परिवार का प्रवेश निर्वाचन क्षेत्र की परिस्थिति के आधार पर तय होगा। वहीं धनंजय मुंडे को मंत्री पद मिलने पर उन्होंने शुभकामनाएं दी, लेकिन साथ यह खेद भी जताया कि मंत्री पद की दौड़ में मराठा और बहुजन समाज के साथ अन्याय हुआ है। बरोबर आहे तुमची माहिती। काल परवाच्या दिवशी आम्ही राज्याचे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली। राजाभाऊ सोबत जवळजवळ 20-25 पदाधिकारी धारूर आणि वडवणी तालुक्यातले त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या सर्वांनीच इच्छा व्यक्त केली की इथून पुढे दादांच्या नेतृत्वामध्ये यामध्ये काम करायला त्यांनी तयारी केलेली आहे आणि त्याप्रमाणे आता 7 तारखेला वडवणी येथे त्यांच्या पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम आदरणीय अजितदादाच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वडवणीची मुंडे समोर येत आहेत असं समजतं? नाही, असं आहे पहा, तुम्ही प्रत्येक गोष्टीत राजकारण बघता। याच मागच्याच विधानसभेमध्ये राजाभाऊ मुंडे यांचे चिरंजीव बाबरी मुंडे हे माझ्या विरोधात उभे होते। पण राजकारणामध्ये विरोध हा कायमस्वरूपी करायचा नसतो, कधीतरी विरोधकांना बरोबर घेऊनही राजकारण करायचं असतं। त्याच्यामुळे कोणाला शह देण्यासाठी नाही, तर माजलगाव मतदारसंघातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे हा निर्णय होतोय आणि ह्याची सुरुवात फार पूर्वी झाली। 6 महिन्यापूर्वी जेव्हा वडवणी शहरातले सगळे विकास कामं ठप्प झाली होती आमच्या अंतर्गत भांडणामुळं, त्यामुळं आम्ही एकत्रित बसलो आणि वडवणी शहराचा विकास व्हावा याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा एकत्रित आलो। आणि आता नगरपंचायतमध्ये जे काही नगरसेवक आहेत, आमच्या गटाचे 9 नगरसेवक आणि त्यांचे 8 नगरसेवक असं एकत्रित काम करत आहेत आणि निश्चितपणानं त्यामुळं जो काही विकास निधी जवळजवळ 60 कोटी रुपयाचा वडवणी नगरपंचायतला आम्ही आणलेला आहे, तो विकास निधी नजीकच्या भविष्यकाळात खर्च होईल आणि एक चांगल्या प्रकारचं शहर, नागरी सुविधांनी युक्त असं शहर बनवण्याचं आमचं स्वप्न आहे।